वाढदिवसाच्या व रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अभिमानाने म्हणा जय श्रीराम, जय श्रीराम। गर्व से बोलो जय श्रीराम, जय श्रीराम। हिंदूची एकता वाढली पाहिजे, हिंदूची एकता निर्माण झाली पाहिजे, हिंदूमध्ये एकता असली पाहिजे। जगातील सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, तसेच एकमेकासोबत प्रेमानं राहिलं पाहिजे। आणि जगात जेवढे काही हिंदू आहेत, या सर्वत्र जे काही हिंदू आहेत, त्या सर्व हिंदूंनी आपला हिंदू धर्म टिकून ठेवला पाहिजे, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे, जेणेकरून आपला हिंदू धर्माचं रक्षण होईल आणि आपला हिंदू धर्म टिकून राहील। म्हणून शत्रूपासून या कोणापासूनही आपल्या धर्माची रक्षा केली पाहिजे। म्हणून जगातील सर्व हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे। जगात जिथे कुठे हिंदू लोक असतील त्या सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे, एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, तसेच आपला हिंदू धर्म जपून ठेवला पाहिजे, हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे। आज हिंदू एकता दिवस आहे, म्हणून या हिंदू एकता दिवसाच्या निमित्तानं आज सर्वांनी एक निश्चय केला पाहिजे, एक निर्धार केला पाहिजे, एक शपथ घेतली पाहिजे की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करायला पाहिजे, आपल्या हिंदू धर्माची एकता टिकून ठेवायला पाहिजे। सर्वत्र आपल्या हिंदू धर्माचा जय जयकार झाला पाहिजे, सर्व जगामध्ये आपल्या हिंदू धर्माचा जय जयकार झाला पाहिजे, म्हणजे सर्वत्र आपला हिंदू धर्म गाजला पाहिजे, दणदणीत गाजला पाहिजे, सर्वत्र आपल्या हिंदू धर्माचं नाव झालं पाहिजे। म्हणून जगातील सर्व हिंदूंनो एकत्र या, एकता प्रस्थापित करा, एकमेकांसोबत कलह ठेवू नका, एकासोबत शत्रुता करू नका। तर सर्व हिंदूंनी एकत्र या। आज एकता दिवसाच्या निमित्तानं सर्वांनी एक निश्चय करून एकत्र आलं पाहिजे। एकमेकाविषयी जे वैर आहे, एकमेकाविषयी जी शत्रुता आहे, ती नष्ट केली पाहिजे आणि सर्वांनी हातात हात घालून या मिठी मारून या प्रेमाने वागलं पाहिजे, आपली एकता प्रस्थापित केली पाहिजे, आपली एकता टिकून ठेवली पाहिजे। म्हणून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे व आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करणे आवश्यक आहे, तरच आपला हिंदू धर्म टिकून राहील। कारण आपल्या हिंदू धर्माचं मूल्य फार अपार आहे, खूप महत्त्व आहे, या हिंदू धर्माचं खूप महत्त्व आहे। पण सर्वांनी हिंदू धर्म